लास्ट मॅग्नेटिझमचं जे लेक्चर पाहिलेलं, तर त्या लेक्चरमध्ये आपण काही डेफिनेशन पाहिलेले होतं. त्यानंतर एक रिलेशन पाहिलेलं रिलेटिव्ह परमेबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी मधलं. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला टाइप्स ऑफ मॅग्नेटिक सबस्टन्सेस बघायचे आहेत. सुरुवातीला पहिल्या लेक्चरमध्ये एक गोष्ट मी सांगितलेली की प्रत्येक सबस्टन्स जो आहे तो मॅग्नेटिक बिहेवियर दाखवत नाही आहे. ओके, असे काही सबस्टन्सेस आहेत ते कम्प्लीट मॅग्नेटिक बिहेवियर दाखवतात. काही सबस्टन्सेस जे आहेत ते पार्शियल बिहेवियर दाखवतात आणि काही सबस्टन्सेस मध्ये झिरो मॅग्नेटायझेशन राहतं. ओके, मग आता याच्यामध्ये जे टाइप्स ऑफ मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत तर त्याच्यामध्ये पहिला जो टाइप असेल तर पहिला टाइप आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्स. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे, ओके, तर या सबस्टन्स मध्ये ज्या अशा प्रॉपर्टीज आहेत की त्या प्रॉपर्टीजमुळे त्या सबस्टन्स मध्ये मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होत नाही. ओके, आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तर त्याचं बिहेवियर कसं राहतं, हा समजा कन्सिडर केला आपण हा एक डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. ओके, तर या डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत, जे इलेक्ट्रॉन्स मोशन मध्ये असतील, जे आयन्स मोशन मध्ये आहेत, तर यांच्यापासून जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते तर ते मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डिरेक्शन मध्ये असते. ओके, फर्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की कोणताही इलेक्ट्रॉन जो असणार आहे किंवा आयन्स जे काय असतील तर ते दोन टाइपचे मॅग्नेटिक फील्ड तयार करतात. त्याच्यामध्ये एक आपण पाहिलेलं मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन आणि दुसरं होतं मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू स्पिन मोशन. अशा दोन टाइपच्या मॅग्नेटिक फील्ड तयार होतात. पण डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये काय होतं की ऑर्बिटल मोशनमुळे तयार होणारे मॅग्नेटिक फील्ड आणि स्पिन मोशनमुळे तयार होणारे मॅग्नेटिक फील्ड, तर या दोन्ही मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला अपोजिट डायरेक्शन मध्ये राहतात. ओके, डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की एमएल जो असेल म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन, ऑर्बिटल मोशनमुळे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड आणि स्पिन मोशनमुळे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड, या दोन्ही पण मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला अपोजिट राहतात. ओके, तर समजा याच्यामध्ये आपण स्पिन मोशनमुळे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड ही कन्सिडर केली, ही असणार आहे स्पिन मोशनमुळे तयार होणारी ईएमएस आणि हे असेल ऑर्बिटल मोशनमुळे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड ईएमएल आहे. आता इथं जर पाहिला तर ईएमएस या डायरेक्शन मध्ये आहे आणि ईएमएल या डायरेक्शन मध्ये आहे. ओके, मग दोन्ही मॅग्नेटिक फील्ड जे असणार आहेत तर ते एकमेकाला अपोजिट राहतात. ओके, मग आता ज्याला असा सबस्टन्स आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करतो, ओके, ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बी. या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा सबस्टन्स मी प्लेस केलेला आहे. ओके, आता इथं जर बघितलं आपण टोटल मॅग्नेटिक मोमेंट जे आहे, टोटल मॅग्नेटिक मोमेंट काय असणार आहे तर हे एमएल प्लस हा मायनस एमएस असेल. ओके, आता मॅग्नेटिक मोमेंट जे आहे तर ती वेक्टर क्वांटिटी आहे. आता एमएल मायनस एमएस हे मिळेल आपल्याला नेट मॅग्नेटिक मोमेंट. तर त्याचं रिझन काय की ह्या दोन्ही मॅग्नेटिक फील्ड अपोजिट आहेत, एमएल आणि एमएस हे दोन्ही अपोजिट असल्यामुळं इथे निगेटिव्ह साइन येतं. दोन वेक्टर अपोजिट आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये निगेटिव्ह साइन असेल एमएल मायनस एमएस. तर नेट मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला मिळते एमएल मायनस एमएस. आता याच्यामध्ये ज्यावेळेला हा सबस्टन्स आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करतो त्यावेळेला काय होतं की ही जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ह्या एमएल ला अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि ही आहे एमएल ची डायरेक्शन. मग ऑर्बिटल मोशनमुळे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. मग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ जर मॅक्सिमम असेल तर काय होतं की हा बी आणि हा एमएल दोन्ही अपोजिट आल्यामुळे काय होणार आहे की जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे ती एमएल ला कट करत जाते. एमएल ची जी काही स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ कमी करत जाते. समजा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे आहे ही काहीतरी समजा एक 10 युनिट आहे
आणि ml जो आहे तो समजा काहीतरी 8 युनिट आहे, तर नेट मॅग्नेटिक फील्ड जी राहणार आहे तर ती किती राहणार आहे, b मायनस हे ml होईल. ओके, म्हणजे हे राहणार आहे 2 युनिट. मग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ml ची जी काही स्ट्रेंथ असणार आहे ही स्ट्रेंथ कमी करत जातं. मग ml रिड्यूस होत चाललेला आहे. मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन जे आहे तर हे डिक्रीज होत जाणार आहे. त्याचं रिझन काय आहे की एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डनं ml ला कट केलेला आहे, ml ची स्ट्रेंथ कमी केलेली आहे. मग जर हा ml कमी होत चालला, ओके, हा ml जर डिक्रीज होत चालला तर येणारा डिफरन्स जो आहे तो निगेटिव्ह येणार. ओके, ml जे आहे हा ml डिक्रीज होत जाणार आहे, त्यामुळे नेट मॅग्नेटिक मोमेंट जे आहे तर ती निगेटिव्ह येणार आहे. ओके, या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डनं ml ला डिक्रीज केलेला आहे, म्हणजे ऑर्बिटल मोशनमुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली त्याची स्ट्रेंथ कमी होत चाललेली आहे. हा ml कमी होत चालला, ml कमी होत चालला तर येणारा डिफरन्स निगेटिव्ह होईल, त्यामुळे नेट मॅग्नेटिक मोमेंट जी असणार आहे ती निगेटिव्ह झाली. नेट मॅग्नेटिक मोमेंट जर निगेटिव्ह झाली तर हा सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये सेन्सिटिव्ह आहे का, म्हणजे हा ससेप्टिबल आहे का. ससेप्टिबिलिटी एक टर्म आपण पाहिली लास्ट लेक्चर मध्ये. तर ससेप्टिबिलिटी टर्म मी काय सांगितलेली होती, तर ससेप्टिबिलिटी आपल्याला काय सांगतं की एखादा सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती सेन्सिटिव्ह आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला तो किती सेन्सिटिव्ह आहे. जर तो सबस्टन्स मिनिमम मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर फास्टली मॅग्नेटाइज झाला तर त्या सबस्टन्सची ससेप्टिबिलिटी ही मॅक्सिमम असते, म्हणजे तो मोस्ट सेन्सिटिव्ह झाला मॅग्नेटिक फील्ड साठी. आणि जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जास्त आहे तरी देखील तो सबस्टन्स जर मॅग्नेटाइज होत नसेल, त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन जर प्रोड्यूस होत नसेल, तर याचा अर्थ काय आहे की तो सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये सेन्सिटिव्ह नाहीये. ओके, त्याची ससेप्टिबिलिटी ही मिनिमम आहे. मग आता याच्यावरून आपण ससेप्टिबिलिटी सांगू शकतो किती आहे. तर ससेप्टिबिलिटी जी आहे तर याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ससेप्टिबिलिटीचा फॉर्म्युला काय होता, mz/h. हा ससेप्टिबिलिटीचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये mz जे आहे तर mz म्हणजे आपण काय घ्यायचो, m/v घ्यायचो, m/v. ओके, मग इथं ससेप्टिबिलिटी जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक मोमेंट आहे. ओके, मग आता इथे मॅग्नेटिक मोमेंट निगेटिव्ह आलेली आहे. मॅग्नेटिक मोमेंट निगेटिव्ह झाली याचा अर्थ ससेप्टिबिलिटी जी आहे तर ती निगेटिव्ह आहे. मग ससेप्टिबिलिटी इज नेगेटिव्ह for diamagnetic substances. आता सबस्टन्स जो आहे त्याची ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह आहे, याचा अर्थ तो सबस्टन्स म्हणजे हा सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेटाइज होऊ शकत नाही. ओके, याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होऊ शकत नाही. तर त्याचं रिझन काय आहे की या सबस्टन्स मध्ये जे मॅग्नेटायझेशन होणार होतं ते मॅग्नेटायझेशन आता होणार नाहीये, कारण त्याची मॅग्नेटिक मोमेंट जी आहे तर ती मॅग्नेटिक मोमेंट डिक्रीज होत चाललेली आहे. आता असा पण प्रश्न येतो की इथे ms पण प्रेझेंट आहे. ओके, ml इथे कट झाला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मुळे, पण जो ms होता म्हणजे स्पिन मोशन मुळे तयार होणारी जी मॅग्नेटिक फील्ड होती ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये आहे, त्याच्यामध्ये अलाइनमेंट झालेली आहे. पण आता याच्यामध्ये काय होतं की स्पिन मोशन मुळे तयार होणारी जी मॅग्नेटिक फील्ड असते ती ऑर्बिटल मोशन मुळे तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड पेक्षा कमी असते. म्हणजे ms जो असतो तो लेस दॅन ml असतो. ओके, मिनिमम मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती स्पिन मोशन मुळे तयार होत असते आणि मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड जी असते तर ती ऑर्बिटल मोशन मुळे तयार होत असते. त्यामुळे याचं कॉन्ट्रीब्युशन जे असणार आहे ते मिनिमम असणार आहे. सबस्टन्स मध्ये जे मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होणार आहे, जी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे त्याच्यामध्ये ms चं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते मिनिमम राहतं, मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन हे ml चं असतं. पण आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये काय होत आहे की ऑर्बिटल मोशन मुळे तयार होणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कडून रिड्यूस झालेली आहे. ओके, कट केले गेल्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड जनरेट व्हायला पाहिजे होती ती होत नाहीये सबस्टन्स मध्ये. ओके, त्यामुळे सबस्टन्स जो असणार आहे त्याची जी ससेप्टिबिलिटी येते ती निगेटिव्ह येते. ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह येण्याचं रिझन काय आहे की मॅग्नेटिक मोमेंट जी आहे
तर ती मॅग्नेटिक मोमेंट निगेटिव्ह आलेली आहे, हा एम कमी होत चाललेला आहे, येणारा डिफरन्स जो आहे तो निगेटिव्ह झालेला आहे. त्यामुळे तो सबस्टन्स जो आहे हा सबस्टन्स मॅग्नेटाइज होऊ शकत नाही. ओके, याच्यामध्ये जरी मिनिमम मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस झालं तर ते फक्त एमएस मुळे मिनिमम मॅग्नेटायझेशन असणार आहे. ओके, अदरवाइज याच्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होत नाही. ओके, हे याच्यामध्ये याची प्रॉपर्टी आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्सची. आता याच्या काही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक बघायचे की मॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्स हे कसं बिहेव करतं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये. आता याच्यामध्ये जर डायमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तर त्याची डेफिनेशन काय सांगितलेली आहे की दी सबस्टन्सेस विच आर वीकली रिपेल्ड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट इज कॉल्ड द डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. तर याच्या डेफिनेशन मध्ये असं सांगितलेलं आहे की जे सबस्टन्सेस वीकली रिपेल केले जातात तर त्या सबस्टन्सेसना डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये याच्या प्रॉपर्टीज काय सांगितलेल्या आहे. जर डायमॅग्नेटिक सबस्टन्स आपण सस्पेंडेड स्टेट मध्ये ठेवला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये, हा असा सस्पेंडेड स्टेट मध्ये जर आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला तर हा हे जे डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे हे डायमॅग्नेटिक सबस्टन्स ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कडून रिपेल केलं जातं. मग रिपेल केल्यानंतर हा सबस्टन्स जो आहे तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मधून बाहेर येतो. ओके, म्हणजे आता याची जी पोझिशन असणार आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये ठेवण्यापूर्वी ही पोझिशन होती. त्याला डायमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला त्याला याची पोझिशन चेंज होते. त्याला हा जो सबस्टन्स आहे तर याची न्यू पोझिशन जी असणार आहे तर ती ही अशी असेल. म्हणजे तो डायमॅग्नेटिक सबस्टन्स जो असेल तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कडून रिपेल केला गेला. ओके, तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये राहू शकत नाही. ओके, हा स्वतःला नेहमी कसा अलाइन करतो स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड मधून वीकर मॅग्नेटिक फील्ड मध्ये. ओके, दिस डायमॅग्नेटिक सबस्टन्स अलाइन इटसेल्फ फ्रॉम स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड टू वीकर मॅग्नेटिक फील्ड. ओके, याच्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की डायमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तो स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड मध्ये कधीच राहत नाही, तो नेहमी स्वतःला वीकर मॅग्नेटिक फील्ड मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. ओके, हे एक याच्यामध्ये याची प्रॉपर्टी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की डायमॅग्नेटिक सबस्टन्स, ओके, याला जर तुम्ही हीट दिला याचं टेम्परेचर जर इन्क्रीज केला तर या डायमॅग्नेटिक सबस्टन्स वरती त्याचा इफेक्ट होत नाही. ओके, डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे आहेत ते टेम्परेचर इंडिपेंडेंट आहेत. तर त्याचं रिझन काय, ऑलरेडी याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड मिनिमम जनरेट होते म्हणजे ऑलमोस्ट नेग्लिजिबलच राहते. मग ऑलमोस्ट नेग्लिजिबल असेल तर त्या सबस्टन्सला जरी तुम्ही हीट दिला ओके तरी देखील त्याच्यावरती इफेक्ट नाही होणार. त्याचं टेम्परेचर जरी वाढलं तर त्याच्यावरती इफेक्ट होणार नाहीये. ओके, त्याच्यामध्ये डिमॅग्नेटायझेशन होण्याचा काही संबंधच येत नाही कारण जनरेट होणारी मॅग्नेटिक फील्ड जी आहे तीच मिनिमम आहे. त्यामुळे तो सबस्टन्स जो आहे तो टेम्परेचर इंडिपेंडेंट राहतो. डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे टेम्परेचर इंडिपेंडेंट असेल. नेक्स्ट, आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे आहेत, ओके, आता समजा डायमॅग्नेटिक लिक्विड आपण घेतलं आणि हे डायमॅग्नेटिक लिक्विड जे आहे ते U-ट्यूब मध्ये घेतलेलं आहे. हे अशी U-ट्यूब आहे. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स U-ट्यूब मध्ये मी घेतलं इथे. आणि याच्या एका आर्मच्या अक्रॉस मी मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केले. ओके, तर हे U-ट्यूब आहे. या U-ट्यूब मध्ये डायमॅग्नेटिक लिक्विड घेतलेलं आहे आणि एका आर्मच्या अक्रॉस मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेली आहे. तर ज्यावेळेला हे डायमॅग्नेटिक लिक्विड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये येतं त्यावेळेला डायमॅग्नेटिक, आता बेसिक प्रॉपर्टी आपण काय पाहिलेली होती की डायमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तो नेहमी स्वतःला स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड मधून वीकर मॅग्नेटिक फील्ड मध्ये आणतो. मग इथे देखील काय होणार आहे की हे जे लिक्विड आहे
जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे, तर हे लिक्विड देखील काय करतं की स्वतःला स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड मधून वीकर मॅग्नेटिक फील्ड मध्ये नेतं. मग अशा वेळेला काय होतं की ज्या वेळेला हे लिक्विड मॅग्नेटिक फील्ड मध्ये होतं, त्यावेळेला ह्या लिक्विड लेवल जी असणार आहे ही लिक्विड लेवल फॉल होत जाते. हे जे डायमॅग्नेटिक लिक्विड आहे त्याची लिक्विड लेवल डिक्रीज होत जाते. मग जेवढ्या हाईटनं ही लिक्विड लेवल डिक्रीज झालेली आहे, तर तेवढ्याच हाईटनं इकडे लिक्विड लेवल इन्क्रीज होते. आता समजा इथे काहीतरी एक h सेंटीमीटर इतक्या हाईटनं ही लिक्विड लेवल डिक्रीज झाली, तर तेवढीच h सेंटीमीटरनं या साईडला लिक्विड लेवल जी असणार आहे तर ती राईज होते. या साईडला फॉल होते, या साईडला राईज होते. आता याच्यामध्ये काय झालेलं की डायमॅग्नेटिक सबस्टन्स ज्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आला, आपण एका आर्मच्या अक्रॉस ज्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली, त्याला डायमॅग्नेटिक लिक्विड जे असणार आहे तर ते स्ट्रॉंगर फील्ड मधून वीकर फील्ड मध्ये येतं. आता इथे सुरुवातीला इथं लिक्विड होतं, तर ते स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड मधून वीकर मॅग्नेटिक फील्ड मध्ये आलं. आता इथं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नाहीये, त्यामुळे इथं लिक्विड लेवल जी असणार आहे तर ती स्टेबल होते. मग जेवढे लिक्विड लेवल फॉल झालेली आहे तेवढी लिक्विड लेवल इकडे राईज होते. ओके, तर ही एक प्रॉपर्टी आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्सची. त्याच्यानंतर डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे असणार आहेत तर यांची परमेबिलिटी जी आहे परमेबिलिटी म्यू, तर ही लेस दॅन 1 असते. मग परमेबिलिटी म्यू जे आहे तर ती लेस दॅन 1 राहते, आणि ससेप्टिबिलिटी जी आहे तर ती ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह असते. तर ऑब्जेक्टिव्हला काय काय बुक मध्ये असं पण दिलेलं आहे की याची परमेबिलिटी जी आहे तर ती लेस दॅन 0 पण दिलेली आहे. काय काय बुक मध्ये हे पण दिलेलं आहे म्यू लेस दॅन 0, काय बुक मध्ये असं पण दिलेलं आहे म्यू लेस दॅन 1. ओके, त्यामुळे ऑप्शन मध्ये जे काही असेल त्याच्यानुसार तुम्ही हे घेऊ शकता. आता याच्यामध्ये ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण ऑब्जेक्टिव्हला येणारे जे क्वेश्चन्स राहतात तर ते ह्या दोन गोष्टीवरती येतात, परमेबिलिटी आणि ससेप्टिबिलिटी. पण डायमॅग्नेटची परमेबिलिटी काय राहते आणि ससेप्टिबिलिटी काय राहते, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. परमेबिलिटी लेस दॅन 1 आणि ससेप्टिबिलिटी जी असणार आहे तर ती निगेटिव्ह राहते. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे असणार आहे इज हॅविंग निगेटिव्ह ससेप्टिबिलिटी अँड इट्स परमेबिलिटी इज लेस दॅन 1. तर हे डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. याच्यामध्ये अजून देखील तुम्ही प्रॉपर्टी बघू शकताय की आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे ते मी वॉच ग्लास मध्ये घेतलं. आणि यांच्यातलं जे सेपरेशन आहे हे सेपरेशन मिनिमम आहे. ओके, नॉर्थ आणि साऊथ पोल हे जे दोन मॅग्नेट्स आहेत यांच्यातलं सेपरेशन मी जर मिनिमम कन्सिडर केलं तर त्यावेळेला एंडला मॅग्नेटिक फील्ड जी असते ती स्ट्रॉंग असते. ओके, इथे आणि इथे त्या एंडला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असणार आहे आणि मिडलला मॅग्नेटिक फील्ड वीक राहते. ज्यावेळेला दोन पोल मधलं सेपरेशन मिनिमम असतं त्यावेळेला एंडला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आणि मिडलला मॅग्नेटिक फील्ड मिनिमम असते. तर समजा सुरुवातीला आपण हे असं डायमॅग्नेटिक लिक्विड घेतलं, मग या वॉच ग्लास मध्ये आपण हे डायमॅग्नेटिक लिक्विड घेतलेलं आहे. ज्यावेळेला हे डायमॅग्नेटिक लिक्विड आपण मॅग्नेट वरती प्लेस करतो त्याला काय होणार आहे की ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जी आहे मॅग्नेटची ती या डायमॅग्नेटिक लिक्विड वरती इफेक्ट करते. त्याच्यामुळं याच्या पोझिशन मध्ये चेंजेस होतात. म्हणजे पोझिशन मध्ये चेंजेस कसे होणार आहेत की एंडला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असते, मिडलला मॅग्नेटिक फील्ड वीक आहे. त्यामुळे डायमॅग्नेटिक लिक्विड काय करतं की जे साइडला जे लिक्विड लेवल आहे, ओके, तर ही सगळी लिक्विड लेवल सेंटरला कॉम्प्रेस होते. म्हणजे आता हे जे साइडला आपण लिक्विड लेवल घेतलेलं तर हे लिक्विड लेवल साइडला न राहता हे सगळं लिक्विड जे आहे ते मिडलला कॉम्प्रेस होतं अशा पद्धतीने. ओके, कारण मिडलला मॅग्नेटिक फील्ड वीक आहे त्यामुळे डायमॅग्नेटिक सबस्टन्स जो असणार आहे तो नेहमी जिथं मॅग्नेटिक फील्ड वीक आहे तिथं सॅच्युरेट होण्याचा प्रयत्न करतो. आता इथे हे जे लिक्विड होतं हे सगळं लिक्विड सेंटरला कॉन्सन्ट्रेट होईल, साइडला राहणार नाहीये. ओके, आणि हे जर दोन मॅग्नेटिक सबस्टन्स मधलं हे जे आहे नॉर्थ आणि साऊथ
तर यांच्यातलं सेपरेशन जर मॅक्सिमम असतं तर त्याला काय झालं असतं, मिडलला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असते आणि एंडला मॅग्नेटिक फील्ड वीक असते. त्यावेळेला लिक्विड जे असणार आहे ते एंडला मॅक्सिमम असतं, सॅच्युरेट झालं असतं आणि मिडलला मिनिमम असतं. पण याच्यावरती देखील ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन तयार होतो. तर वॉश ग्लासमध्ये डायमॅग्नेटिक लिक्विड घेतलेलं आहे आणि दोन मॅग्नेट मधलं सेपरेशन मिनिमम आहे. दोन मॅग्नेट मधलं जर सेपरेशन मिनिमम असेल तर लिक्विड जे असणार आहे ते सेंटरला कॉन्सन्ट्रेट होईल. आणि हे जर क्वेश्चन असा विचारला की दोन मॅग्नेट मधलं सेपरेशन मॅक्सिमम आहे, त्यावेळेला काय होणार आहे की साइडला मॅग्नेटिक हा जो डायमॅग्नेटिक सबस्टन्स असणार आहे त्याचं सॅच्युरेशन साइडला होईल आणि सेंटरला मिनिमम होईल. ओके, तर ह्या काही प्रॉपर्टीज आहेत डायमॅग्नेटिक सबस्टन्सच्या. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणजे कोणते? द सबस्टन्सेस विच आर वीकली रिपेल्ड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, दोज सबस्टन्सेस आर कॉल्ड डायमॅग्नेटिक सबस्टन्स. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे तर त्याचं बिहेवियर हे असं का राहतं, तर त्याचं रिझन काय आहे की डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये स्पिन मोशनमुळे तयार होणारे मॅग्नेटिक फील्ड आणि ऑर्बिटल मोशनमुळे तयार होणारे मॅग्नेटिक फील्ड ह्या दोन्ही मॅग्नेटिक फील्ड ऑपोजिट असतात. हा एमएस होता आणि हा एमएल होता. ओके, दोन्ही मॅग्नेटिक फील्ड ऑपोजिट असतात डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये. आणि ज्याला तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करताय तर ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय करते की ह्या एमएल ला कट करते, एमएल ची स्ट्रेंथ कमी करते. मग एमएल ची स्ट्रेंथ जर कमी झाली तर काय होणार आहे की जी सबस्टन्स पासून तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कमी होत चाललेली आहे. ओके, मग फक्त राहणार कोण? एमएस. मग नेट मॅग्नेटिक मोमेंट जी होती एम इज इक्वल टू एम एल मायनस एम एस, तर एम एल कमी होत चालला. मग एम एल कमी होत चालला तर येणारी मॅग्नेटिक मोमेंट निगेटिव्ह होत चालली. त्यामुळे टोटल स्ट्रेंथ जी होती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होण्याची सबस्टन्स मध्ये तर ती डिक्रीज झालेली आहे, ती मिनिमम झालेली आहे. ओके, हे त्याचं बिहेवियर आहे. तर नेक्स्ट टाइप जो आहे तो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स बघायचा. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणजे कोणते सबस्टन्सेस? जे सबस्टन्सेस वीकली अट्रॅक्ट होतात त्यांना पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतात. आता आपण जे डायमॅग्नेटिक सबस्टन्स बघितलेलं आहे तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये काय होत होतं की डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे आहेत ते रिपेल केले जायचे. आता डायमॅग्नेटिक सबस्टन्सचे काही एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल देखील आपल्याला माहित असतील. एअर असेल, वॉटर असेल, तर हे जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळे डायमॅग्नेटिक सबस्टन्सचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर आपण जे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स बघत आहे तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस असे काही सबस्टन्सेस राहतात की ज्यांची जे सबस्टन्सेस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये वीकली अट्रॅक्ट होतात. ओके, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन राहतं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये. मग हे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे त्यांचं बिहेवियर कसं राहतं, यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ओके, ते कोणकोणत्या गोष्टीवरती डिपेंड आहेत, हे सगळं याच्यामध्ये बघू शकतो आपण. आता तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, समजा एखादा मी सबस्टन्स कन्सिडर केला, हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये जे आयन्स आहेत, जे आयन्स रॅन्डम मोशन मध्ये असताना जे मॅग्नेटिक फील्ड तयार करतात तर ती मॅग्नेटिक फील्ड ऑल डिरेक्शनला राहते. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये एमएल आणि एमएस जो असतो तर तो ऑल डिरेक्शनला असतो. डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये काय होत होतं की एमएल आणि एमएस जो होता तर तो एक्झॅक्टली ऑपोजिट असायचा. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये काय होतंय की एमएल आणि एमएस जो असणार आहे तर तो ऑल डिरेक्शनला असतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर एमएल आणि एमएस जे असणार आहेत तर ते ऑल डिरेक्शनला आहेत. ओके, एका कोणत्याही पर्टिक्युलर डिरेक्शनला नाही आहेत. त्यामुळं इनिशियली हा सबस्टन्स जो आहे याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होत नाही. कारण मॅग्नेटायझेशन कधी प्रोड्यूस होतं, ज्या वेळेला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि इंटरनल मॅग्नेटिक फील्ड एका डिरेक्शन मध्ये असतील किंवा इंटरनल मॅग्नेटिक फील्ड मध्ये एमएल आणि एमएस जे आहेत ते एका डिरेक्शन मध्ये सेट असतील तरच तो सबस्टन्स मॅग्नेटाइज होतो. मग आता याच्यामध्ये एमएल आणि एमएस जे आहेत हे एका डिरेक्शन मध्ये नाही आहेत. ओके, हे जर एका डिरेक्शन मध्ये नसतील तर याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अब्सेंट असताना याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होऊ शकत नाही. आता याच्यामध्ये नेट मॅग्नेटिक मोमेंट जे आहे, ओके,
तर हे आपण ml प्लस ms घेतो. आता याच्यामध्ये देखील नेट मॅग्नेटिक मोमेंट जी आहे ती मॅक्सिमम असते का मिनिमम असते बघा. आता याच्यामध्ये समजा मी ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली, ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे बी. तर या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ओके ज्याला हा सबस्टन्स आपण प्लेस करतो त्याला काय होतं की जेवढे ml आणि ms एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत तेवढे कट होतात. आता याच्यात जर बघितला की काही ml आणि काही ms जे आहेत ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये आहेत. ओके समजा आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे असणार आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड समजा काहीतरी 10 युनिट आहे, बी 10 युनिट आहे. याच्यामध्ये समजा ml जे आहेत त्याचे समजा 2 युनिट ml जे आहेत ते एक्सटर्नलला अपोजिट आहेत. त्याचबरोबर ms जे आहेत समजा ते पण एक 2 युनिट एक्सटर्नलला अपोजिट आहेत. ओके एक्सटर्नल जे आहे ते असं 10 युनिट मध्ये आहे आणि ml जो आहे ह्यातले समजा 2 युनिट ml जे आहेत ते एक्सटर्नलला अपोजिट आहे. त्याचबरोबर 2 ms जे आहेत ते पण एक्सटर्नलला अपोजिट आहेत. मग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला ही जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दाखवली आहे ही आणि ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, तर या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला एक्झॅक्टली अपोजिट जेवढे ml आणि ms आहेत तेच तेवढे कट होतात. ओके मग यांचा नंबर जो आहे तो डायमॅग्नेट पेक्षा कमी असतो. डायमॅग्नेट मध्ये काय होतं की सगळे ml जे आहेत ते एक्सटर्नलला अपोजिट असतात, त्यामुळे ml सगळे ऑलमोस्ट कट होतात. पण पॅरामॅग्नेट मध्ये असं नाही होत. पॅरामॅग्नेट मध्ये समजा टोटल काहीतरी एक 10 ml आहेत पॅरामॅग्नेट मध्ये. ओके पॅरामॅग्नेट मध्ये ml आणि ms ऑल डायरेक्शनला असतो. समजा टोटल 10 ml आहेत, 10 ms आहेत. त्याच्यामध्ये 2 ml जे आहेत ते एक्सटर्नलला अपोजिट आहेत आणि 2 ms जे आहेत ते एक्सटर्नलला अपोजिट आहेत. राहिलेले 8 ml आणि 8 ms जे आहेत तर ते वेगवेगळ्या डायरेक्शनला आहेत, ते एक्झॅक्टली अपोजिट नाहीयेत. मग आता इथं काय होणार की जेवढे एक्झॅक्टली ml एक्सटर्नलला अपोजिट आहेत, जेवढे एक्झॅक्टली ms एक्सटर्नलला अपोजिट आहेत तेवढेच कट होणार. ओके त्यामुळे काय होणार आहे की ml आणि ms जो असणार आहे ह्यांचा नंबर जो आहे तो डिक्रीज होईल. ओके मग नेट मॅग्नेटिक मोमेंट जे असणार आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे पण स्मॉल असणार आहे. ओके सुरुवातीला हे 10 होते, हे 10 होते, नंतर कट झाले, हे 8 राहिले, हे 8 राहिले. ओके इनिशियली 10 होते पण एक्सटर्नलला कट केलं त्यामुळे राहिले शिल्लक 8. ओके मग त्यामुळे आपण काय सांगू शकतो की मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ती पॉझिटिव्ह येईल, पॉझिटिव्ह येणार पण स्मॉल असणार आहे, त्याची मॅग्नेटिक मोमेंट मिनिमम होणार आहे. ओके तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये मॅग्नेटिक मोमेंट जे आहे तर ती पॉझिटिव्ह असते आणि स्मॉल राहते. मग याच्यावर आपण ससेप्टिबिलिटी सांगू शकतो किती आहे. तर ससेप्टिबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे असणार आहे तर याचा फॉर्म्युला आहे mz/h. mz म्हणजे m/v ओके इनटू h. मग ससेप्टिबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक मोमेंट. आता मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि स्मॉल आहे, त्यामुळे ससेप्टिबिलिटी जी असेल ती पॉझिटिव्ह अँड स्मॉल, पॉझिटिव्ह अँड स्मॉल येईल. त्यानंतर याची परमेबिलिटी जी आहे, आता परमेबिलिटी म्हणजे काय असणार आहे की ज्यावेळेला हा सबस्टन्स मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर हा सबस्टन्स जो आहे तर तो मॅग्नेटाइज होतो. म्हणजे काय होतं की याच्यामध्ये जे 8 ml आणि 8 ms होते ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये सेट होतात. म्हणजे काय होतं बघा, तर आता हा जो सबस्टन्स आहे याच्यामध्ये सुरुवातीला आयन्स जे आहेत त्यांची मॅग्नेटिक फील्ड ऑल डायरेक्शनला होती, 2 कट झाले, राहिले 8 काहीतरी, 8 ml आणि 8 ms ची मॅग्नेटिक फील्ड आहे ही. ही मॅग्नेटिक फील्ड जी असणार आहे ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतं की हे जे आता ऑल डायरेक्शनला दिसत आहे तर ह्या सगळ्यांची जी अलाइनमेंट आहे तर ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये होते. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये ही इंटरनल मॅग्नेटिक फील्ड सेट होते, त्याला हा सबस्टन्स मॅग्नेटाइज होतो. ओके मग आता हा सबस्टन्स जर मॅग्नेटाइज झाला आणि हा सबस्टन्स जर आपण एखाद्या मीडियामध्ये ठेवलेला असेल, कुठलाही वॉटर असेल, केरोसिन असेल, ऑइल असेल, एअर असेल, कुठलाही मीडिया असेल तर त्या मीडियामध्ये हा सबस्टन्स जर आपण प्लेस केला तर
याच्यापासून तयार झालेली जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे त्यातला काही पार्ट जो आहे ते मीडिया अक्वायर करतं, ऍब्सॉर्ब करतं आणि स्वतः मॅग्नेटाइज होतं. त्यामुळं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस मीडियामध्ये ठेवल्यानंतर काय होतं की ते मीडियाकडून ती मॅग्नेटिक फील्ड ऍब्सॉर्ब केली जाते. त्यामुळे त्याची परमिएबिलिटी जी आहे तर ती ग्रेटर दॅन 0 आहे. डायमॅग्नेट सबस्टन्स जो आहे तो मॅग्नेटाइज होत नव्हता. तो भले मग तो कुठल्याही मीडियामध्ये ठेवला तर काही फरक नाही पडत. एअरमध्ये ठेवला, वाटरमध्ये ठेवला, कारण त्याच्यापासून मॅग्नेटिक फील्ड तयार होतच नाही, त्यामुळे ते मीडिया मॅग्नेटाइज होणार नाही ज्या मीडियामध्ये आपण तो सबस्टन्स ठेवलेला आहे. पण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असं नाही होत. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे ओके तो सबस्टन्स आपण जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवून जर मॅग्नेटाइज केला ओके आणि तो सेटअप जर आपण डेन्सर मीडियामध्ये ठेवला तर त्या सबस्टन्सची मॅग्नेटिक फील्ड जी आहे तर ती मॅग्नेटिक फील्ड मिनिमम होते, कारण त्यातलं काही पार्ट जो आहे तो त्या मीडियाकडून अक्वायर केला जातो, स्वतः ते मीडिया मॅग्नेटाइज होतं. त्यामुळे त्याची परमिएबिलिटी जी आहे तर ती ग्रेटर दॅन 0 आहे. ओके आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहेत हे टेम्परेचर डिपेंडंट आहेत. मगाशी आपण जे डायमॅग्नेटिक सबस्टन्स पाहिलेलं तर डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस हे टेम्परेचर इंडिपेंडंट होते, पण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहेत तर ते टेम्परेचर डिपेंडंट आहेत. मग पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तो टेम्परेचर डिपेंडंट आहे म्हणजे काय की आता समजा ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो हा मी सबस्टन्स मॅग्नेटाइज केलाय याला जर मी हीट दिली ओके याला जर मी हीट दिली, याचं टेम्परेचर जर मी इन्क्रीज केलं तर हा जो सबस्टन्स आहे याच्यामध्ये जे आयन्स आहेत तर ते आयन्स काय करतात की ती हीट एनर्जी गेन करतात. ओके इथं मी हीट देत आहे या सबस्टन्सला, टेम्परेचर याचं इन्क्रीज होत चाललेलं आहे, त्यामुळं त्या सबस्टन्स मध्ये जे आयन्स आहेत ते आयन्स ती हीट एनर्जी गेन करतील. हीट एनर्जी गेन केल्यानंतर त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल आणि कायनेटिक एनर्जी वाढल्यानंतर काय होणार आहे, जे आयन्स सुरुवातीला एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये होते तर ते आता रॅन्डम मोशन मध्ये येतील. ओके त्यांची मॅग्नेटिक फील्ड जी एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये सेट होती आता ती ऑल डिरेक्शन मध्ये येणार आहे परत. त्याचं रिझन काय की ते आयन्सनी ती हीट एनर्जी गेन केलेली आहे, त्यांची थर्मल एनर्जी वाढलेली आहे, थर्मल कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल, त्यावेळेला ते आयन्स जे असणार आहेत तर ते ऑल डिरेक्शन मध्ये मूव्ह होणार आहेत, ते रॅन्डम मोशन मध्ये येणार आहेत. मग ज्यावेळेला ते रॅन्डम मोशन मध्ये येतील त्यावेळेला काय होणार आहे की जी ऑलरेडी सेट झालेली मॅग्नेटिक फील्ड होती ते आता परत डिस्टर्ब होणार, ती परत अशी ऑल डिरेक्शनला येणार. ओके त्यामुळं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस जे आहेत तर ते टेम्परेचर डिपेंडंट आहेत. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तर त्यातले आयन्स ती थर्मल एनर्जी गेन करतील, त्यामुळे त्यांची थर्मल कायनेटिक एनर्जी वाढेल आणि ते आयन्स रॅन्डम मोशन मध्ये येतील. मग आयन जर रॅन्डम मोशन मध्ये आला तर मॅग्नेटिक फील्ड डिस्टर्ब होते. ओके म्हणजे तो सबस्टन्स डिमॅग्नेटाइज होत जातो. ओके तर हे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स राहतं. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस जे आहेत तर ते टेम्परेचर डिपेंडंट असते. पॅरामॅग्नेट सबस्टन्सची जी ससेप्टिबिलिटी आहे तर ती पॉझिटिव्ह आहे आणि स्मॉल आहे. त्यानंतर त्यांची परमिएबिलिटी जी असणार आहे तर ती ग्रेटर दॅन 0 आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला दोन केसेस लक्षात ठेवावे लागतात. एक की ससेप्टिबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे असणार आहे हे पॉझिटिव्ह अँड स्मॉल असेल आणि परमिएबिलिटी जी आहे तर ती ग्रेटर दॅन 0 आहे. ओके तर या दोन केसेस लक्षात ठेवा की त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी जर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स सस्पेंडेड स्टेट मध्ये ठेवला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये, ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा सबस्टन्स मी सस्पेंडेड स्टेट मध्ये ठेवलेला, ज्यावेळेला हा सबस्टन्स इनिशियली त्याची ही पोझिशन आहे, ज्यावेळेला हा सबस्टन्स मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये घेऊन येतोय सस्पेंडेड स्टेट मध्ये असलेला, तर त्यावेळेला या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कडून हा सबस्टन्स अट्रॅक्ट केला जातो. मग अट्रॅक्ट केल्यानंतर याची पोझिशन चेंज होते, तर हा सबस्टन्स जो असणार आहे याची न्यू पोझिशन जी असणार आहे तर ती ही अशी असेल. तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कडून पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तो अट्रॅक्ट होतो. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची आपण डेफिनेशन पण पाहिलेली आहे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची डेफिनेशन काय होती? The substances which are weakly attracted by the external magnetic field, those substances called paramagnetic substances. And here the suspended paramagnetic substance
is attracted by the external magnetic field and it align itself in the direction of external magnetic field. Okay. तर हे झाले एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची पोझिशन. डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये काय होतं की डायमॅग्नेटिक सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये रिपेल होत होता. तिथे तो स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड मधून तो वीकर मॅग्नेटिक फील्ड मध्ये येत होता. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये काय होतं की पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स वीकर फील्ड मधून स्ट्रॉंगर फील्ड मध्ये एंटर करतं. ओके. मग इथे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इनिशियली वीकर फील्ड मध्ये होता, नंतर तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये अट्रॅक्ट होतो, म्हणजे तो वीकर मॅग्नेटिक फील्ड मधून स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर करतो. ओके. तर हे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचे प्रॉपर्टीज असतात.